पुढच्या 5 दिवसामध्ये निवडणुकीचा निर्णायक निकाल जो आहे तो आपल्या समोर येणार आहे। सध्या आपण रोहा नगर परिषदेच्या ज्या ईव्हीएम मशीन ठेवल्यात त्या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी रोहा नगरपालिकेच्या जे निवडणुका झालेल्या त्याचे ईव्हीएम मशीन जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत आणि कडेकोट सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। एकत्रित आपण जर पाहिलं तर शेवटचे 5 दिवस बाकी आहेत आणि निर्णायक निकाल जो आहे तो येत्या 5 दिवसामध्ये हाती येणार आहे। अधिक आपल्याला माहिती देतात प्रमोद कदम सर, एकंदरीत कशा पद्धतीमध्ये बंदोबस्त आहे? एकदम आम्ही जो इनर बंदोबस्त आणि आउटर बंदोबस्त आहे। इनर बंदोबस्तासाठी SRP ग्रुपचे कर्मचारी अंमलदारांनी अधिकारी ठेवलेले आहेत, ते इनर बघणार आहेत आणि आउटरसाठी स्थानिक जे रायगड जिल्ह्याचे किंवा रोहा डिव्हिजनचे पोलीस आहे, असा एक 2 प्रकारचा त्याला वर्तुळा म्हणू शकतो, अशा 2 वर्तुळामधला हा बंदोबस्त आहे। एकूण SRPचे 5 जवान आहेत आणि इथे एक 3चा गार्ड आणि एक अधिकारी हे आउटरला ठेवलेले आहेत। सीसीटीव्ही सर किती आहे? सीसीटीव्हीची कशी नजर आहे? CCTV जे आहे ते एकंदरीत आपल्याला आतमधलं CCTV म्हणजे या ठिकाणी EVM ज्या ठेवलेल्या आहेत तिथला एक CCTV, एक बाहेरचा आहे आणि एक आउटर, अशा पद्धतीचे 4 CCTV कॅमेरे आहे आणि ते 17-24 घंटे त्याच्यावरती नजर आहे आणि कंटिन्यू चालू आहेत, याची आम्ही दक्षता घेतली जाते। आपण एकंदरीत जर पाहिलं तर रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांचे ईव्हीएम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत आणि कडेकोट सुरक्षा जी आहे ती पोलीस विभागामार्फत इथे तैनात करण्यात आलेली आहे। राज वैशंपायन, TVNN मराठी, रोहा, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।